तर लाडक्या बहिणींची मोफत साडी योजना बंद. एकनाथ शिंदेंची योजना आर्थिक चणचणीमुळे ठप्प झाली आहे. वस्त्रोद्योग विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आलाय. रेशन कार्डवर दिवाळीत ही साडी दिली जात होती. लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता मोफत साडी योजना ही बंद करण्यात आली आहे. आर्थिक चणचणीमुळे मोफत साडी बंदचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. वस्त्रोद्योग विभागानं त्याबाबत शासन निर्णय काढलाय. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना दरवर्षी एक साडी मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी कॅप्टिव्ह मार्केट योजना सुरू केली होती. मात्र ही योजना आर्थिक चणचणीमुळे बंद करण्यात आली आहे. राज्यातील सुमारे 25 लाख अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांना ही साडी दिवाळीत वितरित केली जात होती. योजनेसाठी वार्षिक 100 कोटी रुपयांची तरतूद केली जात होती. 2023, 24 आणि 2025 अशी सलग 3 वर्ष साड्यांचं वितरण करण्यात आलं. यावर्षी योजना बंद झाल्यामुळे दिवाळीत साड्यांचं वितरण केलं जाणार नाही अशी माहिती वस्त्रोद्योग विभागातील अधिकाऱ्यांनी दिली होती. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जून 2023 मध्ये योजना सुरू. अंत्योदय रेशन कार्ड धारक कुटुंबासाठी दरवर्षी एक साडी मोफत देण्याची योजना. राज्यातील सुमारे 25 लाख महिलांना दिवाळीत लाभ मिळायचा. 2023, 24, 25 मध्ये साड्यांचं वितरण. सरकारकडून योजनेसाठी दरवर्षी 100 कोटींची तरतूद. राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्यानं योजना बंद. सगळ्या योजना निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्यासाठी घेतलेल्या होत्या. साडी दिली, चोळी दिली, बहिणींना आमच्या 1,500 रुपये दिले. आता साडीची योजना बंद केली. आता एक दिवस हे जातील दरवाजात. त्या बहिणीला ज्या पद्धतीनं फसवलं गेलंय खोटी आश्वासनं देऊन, तर ती ताई आमची त्या साडीचा नाहीतरी त्या साड्या कोणत्या दिल्या, फाटक्यानं तुटक्या साड्या दिल्या निकृष्ट दर्जाच्या. एक धुतल्याबरोबर एकदा धुणं झालं की ती साडी कधी त्या बहिणीनं नेसली नाही ती. म्हणून तिचा फास करून आवडेल ती ज्यावेळेस मतासाठी दरवाजात जातील त्यावेळेस. पण बनवा बनवी किती करावी या लोकांनी, याच्या मर्यादा संपल्या आहेत.